जे कलेक्टर ऑफिस किंवा यांच्याकडनं सगळ्यांना जे सांगण्यात येतं की आम्ही बाबा सगळ्या पार्टीजना समोर बसवतो, ईव्हीएमचं सगळं डिस्क्रिप्शन देतो आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणतात की आमच्या हातात दिलं, म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय सांगतो? नाही बघा, आमची कायम मागणी आहे की आमच्या हातात देऊ नका, पण आंतरराष्ट्रीय IT तज्ज्ञ जे भारतीय मुळाचे असतील, ज्यांना भारताच्या लोकशाहीमध्ये एक त्यांचं इन्व्हेस्टमेंट असतं आहे, अशा लोकांना तुम्ही द्या. तुम्ही नेमा द्या, 10 माणसांना नेमा. म्हणजे मला दाखवा असं मी माझा आग्रह नाही आहे. मला जरी दाखवलं तरी मी त्यातलं काही माहिती देऊ शकेल आपल्याला, पण मला नका देऊ. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना, त्यामध्ये काही भारतीय असतील, काही असतील, कारण भारत ही आज सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात लोकशाही कायम राहावी हा याचा फक्त भारतातल्या लोकांचाच इंटरेस्ट नाहीये, तर जगातल्या जनतेचा भारतातली लोकशाही संपुष्टात येऊ नये याकरता त्यांचा इंटरेस्ट आहे. आणि या लोकशाहीला जर ईव्हीएम मशीनमधून काही धोका असेल अशी शंका खूप प्रमुख लोकांनी व्यक्त केली असेल, तर त्याची नोंद जगात घेतली गेलेली आहे. भारताची लोकशाही म्हणजे आपल्यापुरती सातारपुरती मर्यादित नाही. जगातल्या लोकांना भारतामध्ये लोकशाही शिल्लक राहणार आहे का नाही याच्याबद्दल चिंता आहे. मध्यंतरी ज्या गोष्टी झाल्या, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं, काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली, आम्हाला 4,600 कोटीची इन्कम टॅक्सची नोटीस आलेली. राजकीय पक्षांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही हा कायदा आहे, तरी पण आमची खाती गोठवली. आम्ही प्रचार करू नये, आम्हाला जाहिराती देता येऊ नयेत, आम्हाला उमेदवारांना काही मदत करता येऊ नये याकरता प्रयत्न चाललेले आहेत. आणि याची दखल जर्मनीमध्ये घेतली, अमेरिकेने घेतली, युनायटेड नेशन्सने युनोनी घेतली. ही काही साधी बाब नाहीये. तर या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, या देशातली लोकशाही अधिक मजबूत व्हावी, ही इच्छा आपल्या भारतीयांची किंवा आमची विरोधी पक्षाची नाही आहे, तर जगातल्या लोकांची इच्छा आहे की सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश जर आज हुकुमशाहीकडे निघाला तर त्याची चिंता सर्वांना. आता मला असं वाटतं की याचं उत्तर आपण निवडणुकीच्या मतदानावर द्या. आता मी काय सांगत नाही. माझी विनंती आहे की काँग्रेस पक्षाने ते मान खटाव करता काही केला असेल तर तुम्ही मतपेटीच्या द्वारे आम्हाला दाखवून द्या. सर्वांची इच्छा आहे आणि मी आता कॅम्पेन कमिटी माझ्याकडे म्हणून मी पाहतोय ज्या ज्या नेत्यांची मागणी आहे ती नेते इथे यावी त्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण निवडणूक 543 मतदारसंघात चाललेली आहे, त्यांची स्वतःची पण आहे. त्यात कसं शक्य होईल? आमचं किमान उद्धवजी ठाकरे, पवारसाहेब, आमचे काँग्रेसचे नेते यांची बैठक तर निश्चित होईल 2 ठिकाणी. आणि दिल्लीचे काँग्रेस पक्षाचे नेते कोण येतील का, आणखी इतर पक्षाचे नेते तेजस्वी यादव वगैरेचे कोण येतील का, याचाही प्रयत्न चालू आहे. पण प्रत्येकाच्या निवडणुका चालू आहे, त्यांना किती प्रवास करता येईल सांगता येणार नाही, पण प्रयत्न आमचा चालू आहे. हे पहा, एक अत्यंत गंभीर अशी दुष्काळाची परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. उलट गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला, तिथेही नुकसान झालं विदर्भ मराठवाड्यामध्ये. मी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना बोललो तेव्हा त्यांनी आमच्या सर्व पर्यायी व्यवस्था, टँकर कुठं लावायचा, छावड्या कुठं लावायच्या, ही सगळी व्यवस्था तयार आहे. शासनाचा आदेश मिळाल्या क्षणी आम्ही ही यंत्रणा कार्यान्वित करू असं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याचं काही कारण नाहीये. आता प्रश्न असा आहे की शासनाकडे इच्छाशक्ती आहे का, किंवा शासनाला वाटतंय की दुष्काळ आहे का नाही. शासनाला वाटत असेल तर दुष्काळ नाहीये, मग काहीच करायची गरज नाहीये. पण आमची अगदी प्रशासनाला विनंती आहे, आता प्रशासन अर्थात वरून मंत्रालयातून आदेश आल्याशिवाय काही पुढे सरकणार नाही. प्रशासन आपलं चांगलं आहे, त्याला आदेश दिले तर ते करतील, सगळी व्यवस्था करतील. पण दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे, चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता आहे. टँकर लागायला लागले, कुठे टँकर भरायचा, कुठे न्यायचा, किती त्याची वारंवारता ठेवायची, हे सगळं प्लॅनिंग आहे. त्याची गरज लागेल. जर पाऊस जून महिन्यामध्ये पडला नाही, आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी दुष्काळी भागात पडत नाही, तर जुलै ऑगस्टची वाट बघावी लागली तर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होईल. माझी शासनाला, मंत्रिमंडळाला विनंती आहे की जरी लोकसभा निवडणूक चालू असली तरी मिनिमम प्रशासन हे शासनाला त्या ठिकाणी करावं लागेल. ती शेवटी मुख्यमंत्री पदावर बसलेली माणसं बरोबर येतील.
तेव्हा मोदींच्या गॅरंटी तुम्ही बोलला, त्याला मला एक बोलायचंय. आता आश्वासन तर प्रत्येक पक्ष देतो. आमच्या पक्षाने दिलेलं आहे की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही देतो. पण ही गॅरंटी राहुल गांधींची असं कोणी म्हटलेलं नाही. ही गॅरंटी सोनिया गांधीची आहे असं म्हटलेलं नाही. पण आज तिथं मोदींची गॅरंटी, भाजपची गॅरंटी नाही, मोदींची गॅरंटी. म्हणजे समजा उद्या पक्षामध्ये काही बदल झाला आणि राजनाथ सिंग पंतप्रधान झाले तर नाही मिळणार. मोदी झाले पंतप्रधान तरच मिळेल. हे व्यक्तिस्तोम माजवायचा प्रयत्न आहे. हेच रशियामध्ये घडलं, हेच चीनमध्ये घडलं. आणि इथं कायमस्वरूपी तळ हयात मीच तिथे त्या ठिकाणी प्रधानमंत्री व्हावं किंवा आणि काय राष्ट्रपती व्हावं. आम्हाला भीती आहे की आज तुम्ही पुन्हा त्यांच्या चुकून हातात जर सत्ता गेली तर या देशाचं संविधान बदलायचा प्रयत्न होईल. तसं त्यांचे खासदार, कर्नाटकचे खासदारांनी सूचक वक्तव्य देखील केलेलं आहे. लोकसभेच्या 343 जागापैकी 2/3 बहुमताला 360 माणसं लागतात म्हणून 370 हा आकडा त्यांनी जो सांगितला तो सूचक आकडा आहे. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान रद्द करायचंय, त्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा आहे. नुसता शोभेकरता ढाचा ठेवायचा, पण आतला आत्मा काढून घ्यायचा आहे. म्हणून ही अटीतटीची लढाई, संविधान वाचवायची लढाई असं मी सांगतोय. ईव्हीएम मशीन बद्दल आपलं काय मत आहे? बघा, पारदर्शक आहे का? बघा, ईव्हीएम मशीन त्यांनी आमच्या हातामध्ये तपासण्याकरता कधी दिलेलं नाही. आम्ही विनंती केली की काँग्रेसला नका देऊ किंवा विरोधी पक्षाला देऊ नका, पण भारतीय मुळाचे आंतरराष्ट्रीय जे तज्ज्ञ आयटीचे असतील त्या एका निपक्षपाती एका 10 लोकांच्या टीमला आपण मशीन देऊया, त्यांना बघू द्या यामध्ये काही गडबड करता येते का नाही. ते केलेलं नाही. आज प्रश्न असा आहे की ईव्हीएम मध्ये हॅकिंग होतं का नाही, व्हीव्हीपॅटची 100% मोजणी झाली की नाही, अनेक पर्याय आहेत. पण महत्वाची गोष्ट आहे की आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर देशाच्या जनतेचा विश्वास राहिला नाही. आणि इलेक्शन कमिशनचं, निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन, म्हणजे ज्या निवड पद्धतीमध्ये भारताच्या जनतेचा विश्वास असेल अशी निवड पद्धती निवडली पाहिजे. मग ती पेपर बॅलेट असेल तर पेपर बॅलेटला गेलं पाहिजे. त्यामुळे ते हॅक होतं, असं हॅक होतं, तसं होतं मी सांगू शकणार नाही, कारण आमच्या हातात आलेलं नाही. पण आमचा विश्वास नाही, जनतेचा विश्वास नाही. तिथं अनेक आंदोलनं चाललेली आहेत, ईव्हीएम हटाव मोहीम चाललेली आहे. निवडणूक आयोगाला आमची नम्र विनंती आहे की त्यामध्ये काही अडचणी नाहीत. आपण अनेक निवडणुका पेपर बॅलेटने घेतल्या, अनेक देशांनी इलेक्ट्रॉनिक मशीन वापरली, पण पुन्हा ते पेपर बॅलेटकडे गेले. पण पेपर बॅलेटमध्ये जी विश्वासार्हता आहे ती आम्हाला वाटत नाही इतर कुठल्या प्रक्रियेमध्ये. बैठक पक्षश्रेष्ठींनी बोलवलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक दिग्गज आहेत, तुमचं नाव त्याच्यामध्ये नाही, तुम्हाला बोलवलं नाही. नाही, मी तिथं आज या ठिकाणी मी अर्ज भरायला आलो होतो. आम्ही आधीच त्याला सांगितलं होतं. राहुल गांधींची सभा होती, त्यालाही जाण्याचं मला सांगितलं होतं. पण मी त्यांना विनंती केली की जिथं आमचं जरा अर्ज भरायचा वगैरे कार्यक्रम आहे आणि सगळेच नेते जर नागपूरला गेले तर सगळा महाराष्ट्र उघडा पडेल. पण आम्ही इथं थोडेसे नियोजनाच्या बैठकी वगैरे घेतोय. खडगेजी आले होते 14 एप्रिलला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला, तिथं बैठका झाल्या. तिथं नागपूरमध्ये ज्या 5 पहिल्या टप्प्याच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आश्चर्यजनक निकाल येतील. कदाचित 5 जागा महाविकास आघाडीच्या आल्या तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. दुष्काळग्रस्त होती का नाही मी काय बोलू शकणार नाही. आमची प्रामाणिक इच्छा होती. मी स्वतः अनेक बैठकीला बसलो होतो, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता, तरीही आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की नाही तुम्ही काही वाईट बनवू नका. अगदी आमच्या नेत्यांना अपमानित करायचा बैठक केलं. माझ्या समोर घटना घडलेल्या आहेत, तरी आम्ही सांगितलं की नाही आपल्याला राज्याच्या हिताकरता ही आघाडी करणं गरजेचं आहे. पण होऊ शकली नाही. इच्छा होती की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित जो काही त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं. त्याकरता आम्ही त्यांना काही 4-5 लोकसभेच्या जागा देऊ केल्या होत्या. पण आता जागा वाटप करताना ती जागा निवडून आली पाहिजे, एक रास्त अपेक्षा प्रत्येकाची असते. आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली, पण तो सकारात्मक प्रतिसाद आला नाही. आणि त्यामुळं त्यांचे काही सहकारी आम्हाला सांगत होते की यांना निवडणूक लढवायची आहे, भाजपची बी टाइम आहे असं काही लोक म्हणतात. उद्या तुषार गांधी म्हटले
पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला की त्यांनी यावेळेला आमच्याबरोबर राहावं, कारण आज प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच आंबेडकर हे नाव आहे. ते त्यांनी लोक संसदेमध्ये काम केलेलं आहे. आज देशामध्ये एक दलित समाजाचं आणि एक समतावादी चळवळीचं नेतृत्व करण्याची त्यांना संधी होती आणि या भावनेतून आम्ही त्यांना आमच्या महाविकास आघाडीमध्ये यावं म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. आता एकमेकाला आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ नाही. पण मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीमुळं 9 ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले होते. आमचे दिग्गज नेते सुशीलकुमारजी शिंदे असतील, अशोकराव चव्हाण असतील, यांचा पराभव झाला होता. अर्थात 2019ची परिस्थिती आज नाही आहे. 2019ला वंचित बरोबर MIM होती, ती MIM आता नाही आहे. MIMने स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे. काय घेतला तुम्हाला माहिती आहे? त्यांना 8% मतं होती मागच्या वेळेला. आता त्यातली 5% MIMची मतं गेली तर त्यांच्याकडे 3-4% मतं आहेत. आणि मला वाटतं की त्यातली मतं त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना हे लक्षात आलेलं आहे की या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या मताची विभागणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय आणि आमचा प्रयत्न इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, विरोधकांची मताचं विभाजन होऊ नये, एकाच एक उमेदवार द्यावा, आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. भाजपला 2014 मध्ये फक्त 31% मतं पडली होती. ती त्याची कोर स्ट्रेंथ आहे, मूळ त्याची ताकद 30-31% मतं पडण्याची आहे. पण विरोधकांची 70% मताची जेव्हा विभागणी होते तेव्हा भाजप निवडून येतं. यावेळेला ती विभागणी होऊ नये याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.